तर नमस्कार मंडळी, मी आपला तेजस आणि आपल्या या नवीन माझ्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आपण यामध्ये बघणार आहोत की प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज कशासाठी केला जातो किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय किंवा व्हॉट इज कोडिंग, कोडिंगचा यूज आपण पुढे कशासाठी करणार आहे किंवा कशा पद्धतीने आपण कोडिंगचा यूज करून वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार करतो हे आपण या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। चला तर मग लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन, इट इज व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज। प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असणार आहे? तर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय असणार आहे? तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स किंवा सेट ऑफ सिंटॅक्स, सिंटॅक्सचा एक सेट किंवा इन्स्ट्रक्शनचा सेट येऊन त्यामधून आपण प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा कोडिंग आपण करतोय। या कोडिंगचा उपयोग आपण कशासाठी करतोय? तर जे पुढे काय आपण सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट जे तयार करतोय त्यासाठी आपण प्रोग्रामिंगचा यूज करतोय। मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्रामिंगच्या लँग्वेज आहेत। चला तर मग बघूया आता प्रोग्रामिंग मध्ये जे प्रोग्रामिंग करण्यासाठी आपण जे फाउंडेशन असतं किंवा बेसिकली आपण जी लँग्वेज पहिल्यांदा शिकतो ती म्हणजे सी लँग्वेज। प्रत्येक जण प्रोग्रामिंग स्टार्ट करते वेळी सी लँग्वेज पासून स्टार्ट करतो। याला सी ला फाउंडेशन ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज असं म्हटलं जातं। तर त्यानंतर जी बघणार आहे C++ लँग्वेज, ही पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज याला म्हटलं जातं। देन बघणार आपण जावा, जावा पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स तयार करण्यासाठी वापरले जातात। देन HTML CSS जावास्क्रिप्ट, यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट्स किंवा डिझाईन आपण करू शकतोय। देन PHP आहे, सेम ॲज HTML, C#, .NET अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेज मिळून आपण सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन्स तयार करतोय। तर नेक्स्ट पार्ट असणार आहे व्हॉट इज सिंटॅक्स। सिंटॅक्स म्हणजे काय? मग प्रत्येक प्रोग्राम मध्ये कसं असतं, प्रोग्रामचा काहीतरी स्ट्रक्चर असतं, ठरलेलं स्ट्रक्चर असतं, त्या स्ट्रक्चरनुसार आपण प्रोग्रामिंग करत जातो किंवा कोडिंग करत जातो। तर सिंटॅक्स मध्ये काय असणार आहे? सिंटॅक्स म्हणजे स्ट्रक्चर असणार आहे, ते प्रत्येक लँग्वेज नुसार बदलत राहणार आहे। सी मध्ये वेगळा असणार आहे, CPP मध्ये वेगळा असणार आहे, HTML मध्ये वेगळा असणार आहे, देन जावा मध्ये वेगळा असणार आहे। तर प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये वेगवेगळं राहणार आहे सिंटॅक्स। फक्त सिंटॅक्सचं जे वर्किंग असणार आहे ते सगळीकडे सेमच असणार आहे, फक्त सिंटॅक्स मध्ये चेंज होतात ते फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज नुसार। जशी लँग्वेज बदलत जाईल तसे प्रोग्रामिंग मध्ये किंवा सिंटॅक्स मध्ये चेंज होत राहतील। तर आता आपण बघणार आहोत ईच अँड एव्हरी प्रोग्रामिंग लँग्वेजचे जे काही बेसिक पार्ट आहेत ते बघणार आहोत। पहिला पार्ट कोणता आहे? तर डेटा टाईप। डेटा टाईप मध्ये काय असतंय, तर आपण एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कोणत्या टाईपचा डेटा आपण स्टोअर करतोय त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते डेटा टाईप मध्ये केलं जातं, त्याला डेटा टाईप म्हणतात। आपण शॉर्ट मध्ये बघणार आहोत। देन काय? व्हेरिएबल। एखादा आपण व्हेरिएबल कशाला म्हणतोय, तर व्हेरिएबल आपण एका डेटा टाईप नंतर डिक्लेअर करतोय किंवा डेटा टाईप नंतर आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो। कशासाठी? तर एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी, म्हणजे त्या व्हेरिएबलच्या जागेला दिलेलं नेम म्हणजे नेम्ड लोकेशन, त्या लोकेशनला दिलेलं नाव म्हणजे काय असणार आहे? व्हेरिएबल। देन कोणता पार्ट आहे? ऑपरेटर्स। आता ऑपरेटर्स म्हणजे काय असणार आहे? बेसिकली आपण ऑपरेटर बघतो, अरिथमेटिक ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, बिट वाईज ऑपरेटर, असे ऑपरेटर मिळून आपण काय करणार आहे? ऑपरेशन एक परफॉर्म करणार आहे। तर अरिथमेटिक ऑपरेशन मध्ये वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेशन येतात, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस। देन आपण रिलेशनल ऑपरेटर बघतोय, लेस दॅन, ग्रेटर दॅन, असे वेगवेगळ्या टाईपचे आपण ऑपरेटर्स, याचा पार्ट आपण ऑपरेटर्स मध्ये बघणार आहोत। हे जे काय आहे ते बेसिक फक्त पॉइंट आहे एव्हरी प्रोग्रामिंग लँग्वेजचे। तर आता आपण बोलणार आहोत की प्रोग्रामिंग लँग्वेजचं जे ऍक्च्युअल मध्ये स्टार्टिंग आहे किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजचा स्टार्ट आपण कसा करायचा, त्यासाठी कोणती लँग्वेज पहिल्यांदा आपण घेतली पाहिजे किंवा पहिली कोणती लँग्वेज आपण शिकली पाहिजे। तर माझं एवढं सजेशन आहे की ज्यावेळी आपण प्रोग्रामिंग स्टार्ट करतोय त्यावेळी प्रत्येकानं सी लँग्वेज पासून प्रोग्रामिंग स्टार्ट करावी, कारण की सी लँग्वेज हे पूर्ण लँग्वेजचं जे काय आहे ते फाउंडेशन आहे, बेस आहे सी लँग्वेज। सी लँग्वेज पासून आपण ज्यावेळी प्रोग्रामिंग स्टार्ट करणार त्यावेळी जे अंडरस्टँडिंग आहे किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज काय आहे किंवा कोडिंग काय असते जे आपल्याला समजते आपल्याला सी लँग्वेज मधून समजणार आहे। आणि सी लँग्वेजचे जे काही सिंटॅक्स आहे किंवा प्रोग्रामिंग आहे ते आपल्याला पूर्ण इझी मध्ये आहेत। आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर असा सपोर्ट केला किंवा मी हे पहिला डेमो व्हिडिओ घेतलेला आहे की ह्या व्हिडिओ तुम्ही बघणार आहे की बाबा मला कसा सपोर्ट भेटतोय, त्यानंतर मी पुढचे पार्ट्स व्हिडिओचे करत राहील, तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि सांगा की आजचा व्हिडिओ कसा झालाय। धन्यवाद। आणि चॅनलला जाता जाता फॉलो करून, व्हिडिओला लाईक करून, बेल आयकॉनला प्रेस करून सबस्क्राईब करा। थँक्यू।